अगदी बंधूंच्या प्रेमाच्या पुढे एक तुमचं पर्व आहे असं मला वाटत नाही. भरपूर त्याच्या पुढे तुमचं उंची आहे शिकणार होतो तुम्ही. कारण आम्हाला वाटतं की म्हणजे मी या म्हणत आहे की नाव चालणाऱ्यातला मी नाही, नाव मोडून पुढे जाणाऱ्यातला मी आहे. कारण पाठीमागं ज्या माणसाने काम केलं ते तर काम केलंच आहे, पण त्या कामाचा आढावा घेऊन आपण कुठं त्यांचं नाव समाज टाकून आपण दुसरं नाव त्या ठिकाणी केलं पाहिजे. अरे मागच्याचा आहे ज्याची पाया भंगम आहे त्याची इमारत नक्कीच चांगली असणार असा विचार आपण या ठिकाणी परिवारातून घेतला पाहिजे. बरेच जण असे की नाव चालायचं, नाव चालण्यामध्ये काय माझं नाही, नाव मोडून दुसरं काय विश्व तयार करता येते का याच्यामध्ये ही गोष्ट खरी की आपण त्यांच्या नावाचं कुठतरी पुढे जाऊन काहीतरी वेगळं नाव केलं पाहिजे. असा हा जोगंड परिवार आहे. मला वाटतं भरपूर असं बंधू बद्दल बोलता येईल. ज्या ज्या वेळेस समाजामध्ये मला बोलवायचा प्रयत्न त्यांच्यावरून व्हायचा की आपण काम केलं पाहिजे आणि ते सतत करीत राहायचे आणि सतत प्रकारे चांगलं काम सांगत राहायचे. हे काम तुम्ही करा, चांगलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल, काय करावं लागेल, हे सतत त्यांचं मार्गदर्शन राहायचं. आणि त्या मार्गदर्शनातून आम्ही सुद्धा शिकलो घडलो म्हणून आज आपण या ठिकाणी आहे बोलू शकतो. कारण सामाजिकपणाने येणं काही एवढं सोपी गोष्ट नाही. कुणीतरी त्याला समर्थन करत असते किंवा तुम्हाला जमतंय कडे म्हणून. आता आवर्जून बापू उठले आणि मध्ये सचिन महाराजच नव्हता. बापू खरंच म्हणजे अभिमान आहे की असं तुम्हाला ते वाटतं म्हणजे जे आम्ही तुमचे विचार ऐकून मोठे झालो. कधीच असं नाही की आम्ही आज उठलो पुस्तकच वाचलंय म्हणून मोठं झालो. पुस्तकाने जरूर ज्ञान मिळतं, पण अनुभवाने जे ज्ञान मिळतं ते कायम आपल्या शिदोरीला म्हणजे बेरीचं असतं हे मला तर किमान वाटतं. असा हा परिवार खरंच ज्या व्यक्तीच्या पुण्यतिथी आहे आणि विशेष म्हणजे हे तुमचं परिवाराचं कौतुक आहे की तुम्ही म्हणजे 5वीच पुण्यतिथी आहे. मी काय जास्त मोठं सांगणार नाही कारण पुण्यतिथी करणं सुद्धा ही आज घरच्यांना जड वाटते आणि आपण करताय. मागच्याची जे पुण्यतिथी करणं आपण केलं पाहिजे. कारण संत महंतांनी सुद्धा सांगितलं मी देव म्हणणार नाही, देव म्हणणार नाही, तर आपले जे वडील किंवा पूर्वज जे जे त्या तिथीला गेले ती तिथी उत्तम असते त्या परिवारासाठी. मग तुम्ही ती संप्रदायाने धरा, बौद्ध धर्माच्या पद्धतीने धरा, कारण जे जे वडील करतील तया नाव धर्म ठेवी असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. म्हणून मी म्हणतो की आपण तेही सुद्धा आपण खूप सुंदर प्रकारचे करतात. अशीच पुण्यतिथी उत्तरोत्तर आपण त्यांचे स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या स्मृतीतून काहीतरी अजून आपल्याला नवीन शिकण्यासाठी मिळावं याकरता आपण ते केलं पाहिजे आणि करीत राहावं अशी आमची मनमोड इच्छा आहे. कारण वडिलोपार्जित ही आपला ठेवा आहे आणि तो आपण केलाच पाहिजे. मला या ठिकाणी खरंच बंधूबद्दल 2 वेळी अशा म्हणाव्याच्या वाटतात की विचाराने आणि कार्यानं समाजात आदर्श निर्माण केला. विचाराने आणि कार्याने समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या थोर व्यक्तीचं आणि पुण्यतिथी निमित्त तुम्ही आपले कार्य सदैव आमच्या हृदयात ठाण मानून ठेवावे हीच आपल्याला खरी आजच्या या पुण्यतिथीच्या दिवशी मी विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो आणि माझे लांबत चालले 2 शब्द ठेवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद महाराज. अतिशय सुंदर असं या ठिकाणी मनोगत महाराजांनी व्यक्त केलेलं आहे. यानंतर आमचे हृदयातले पाहुणे भाऊजी देविदासजी वावळे यांना विनंती आहे की आपण या प्रसंगी सर्वांना तसं सांगणं आहे, थोडक्यामध्ये थोडस आवडून घ्यायचं आहे, बाकी बोलणार आहे. सर्व माझ्या इथं बसले जमलेल्या बंधू आणि भगिनो गावातील गाडगे महाराजचा वारसा फिरणारे त्यांच्या विचारामध्ये तो पाटील कसा बोलला काय नाही त्याच्यावर आपला प्रश्न करावं. आणि मी म्हणजे साहित्यिक माणूस आहे, कृपा करून मी फार थोर विचाराचा माणूस आहे. वामन दादाच्या सहवासात वाढला आहे म्हणून या ठिकाणी हजर झालो. माझा तुझा आशीर्वाद तुझ्या छातीत देतो. जिथे 2 समाज माणसे एका ठिकाणी बोलते तुझ्या बुद्धीची तुलना आहे, तुझं काही स्वार्थ नाही म्हणून हे मला बोलावं लागतंय साहेब. कृपा करून सृष्टी तयार होण्यासाठी हवा पाहिजे, अरे फुलाला सुगंध पाहिजे आणि दिव्याला तेज पाहिजे, वादाला ताराचा टेका पाहिजे, तसा माणसाला ज्ञानाचा गंध असला पाहिजे, ज्ञानाचा गंध असला पाहिजे. आले कोटी कोटी गेले कोटी कोटी एक हिरा जलवा गरीबाच्या घरी पोटी. अरे मधुकर नाव त्याचं अन्न जोडदंड तो धरला आमच्या गावाचा गोरगरिबाचा मधुकराव. लक्षात ठेवा आज या ठिकाणी बोलताय ना तर विद्यापीठाचं
बाबासाहेबांमध्ये घडून गेलं. अरे महाभारतीय लोक सगळे आमचे मोठमोठे अधिकारी होते म्हणून त्याच्यावर एक शायरा नेलं. अरे बागा फुलांना ही लोकांतील रांगा बदली फुले आणि दिल्लीचा दरबार बसतील सर्व जाती धर्माची मुली. आणि शिल्पकार आणि साहित्य पंडित भीमधारा ठेवा निरक्षर लोकांना मारायला मागायला हत्या दंगाला अनेक जाती धर्माला साक्षात करण्यात कायदा बनला नवा. लोक शिक्षणासाठी केले विद्याचे मंदिर खुले आणि दिल्लीचा दरबार बसतील सर्व जाती धर्माची मुली. डॉक्टर झाले इंजिनियर झाले आम्ही भोळा पुढे आणि पुढच्या वेळी मागे टाकून आम्ही चालू पुढे. आता मधुकर जोडदंडा तुझ्या लेखाची मागे येणार नाहीत पावले आणि दिल्लीच्या दरबारी बसतील भीमराजाची मुले. दाजी म्हणून माझ्या नवीन भाषेला सांगत असतो की ऊर्जा त्या ठिकाणी आमच्या नावाने कर्जलमध्ये घेऊन धोंडी बा पण ते कसा हिरो होता कोण आहे का माहिती. म्हणून ते माणूस बाबासाहेबांच्या विरुद्ध महागाई शिकला ती ऊर्जा आणून या ठिकाणी मधुरच्या दोघांच्या डोक्यात घातली आणि तीच ऊर्जा आज एक पोरगी काय करते शेतकऱ्याला बीज बियाणं वाटते औषध द्यायला खत वाटते. एक पोरगी काय म्हणली एक पोरगी म्हणजे एक सोनाची इंजेक्शन वाचवतो. बुद्धाचा मार्ग हा कल्याणकारी मार्ग असून हा पर्याय अंगीकारणं याचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय विकास झाला. अशीच प्रेरणा तुम्हाला सर्व धर्माला माणसाला मिळाली ही तथागत चरणी प्रथाना. म्हणून माझा कोणासाठी सर्वांना चुकीचा असेल तो सगळा कसा वागला कसा लोकांच्या कामाला किती आला हे महत्वाचं आहे. बाबासाहेब आता घरीचे डॉक्टर आहेत. पशु पक्ष्यासाठी मायासाठी धरणीसाठी कायदा केला झाडासाठी. पण मी भराचा डॉक्टर होणाऱ्या पुण्यानं काय होतं ते सांगू शकत नाही. मला काम करता आलं माझे परिवार मी शिकले आणि यांच्या नेहमी आठवणी माझ्या डोक्यात राहतील. बाबासाहेब पृथ्वीचा बाप पृथ्वीचा आणि वामन दादा ते होता दादा नाशिकचा साधा कधीच केला नाही तत्वाचा धंदा. तो होता माझा बंधू. बंधू बाप कसे शब्द नेतो परिवारामध्ये साधे जन्माला म्हणून एक मला थोडं बोललं हो मी उद्या नसेल हो. माझ्या वामनाचं गीत भीमा असे सर्वांच्या ठाई पेटी घेऊन आता मधुकर जोगदंड पायी पायी छोटी नोकरी करून अंधार जाण्यासाठी गावाला वाचवून 50 आणि नामागून पाडलं म्हणजे परिवार सुखी झाला. माझ्या वामनाचा गीत भीमा असे सर्वांच्या ठाई पेटी घेऊन पायी पायी करू नको जाईल मला माझा पुढे जन्म नाही नाम वाटत राही. आणि थोडसा बोलतो या देशाची अखंडता राष्ट्राची एकत्मता सर्व आपली माणसं होती एका ठिकाणच्या जळून दाखवून आपल्या जगामध्ये आपले सगळे मार्ग समान आहोत. म्हणून दोघांच्या गावाचे अंतर जरी आहे तू माझा मी तुझा खांदेकरी आहे. आंबेडकरी वाट साऱ्याच्या दुःखाची वाटे करावी पण वाटेल का विकासाचे काम काही त्या परिवाराचं चांगलं झालं. मला सर्वांना बोलायला ऐकलं तिने तुमचे सर्वांचे जय भीम जय संग्राम जय भीम. धन्यवाद. कवी साहित्यिक असलेले आमचे भाऊजी अतिशय सुंदर असं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर अतुल जोगदार. अतुल जोगदार पियू पियू दे ना आता पकड ना. सर्व महापुरुषांना आणि महामानवांना त्रिवार वंदन. आणि आज ज्यांचा 5वा स्मृतिदिन आहे आमचे असे बंधू आदरणीय मधुकररावजी जोगदंड ज्यांच्यामुळं आज आम्ही सुद्धा इथं बोलण्यासाठी उभा टाकू शकतो. बंधू सोबत आम्ही गायन करायचे बंधू त्यावेळेस आम्ही सोबत जायचं आणि सोबत गेल्यानंतर आम्हाला काही येत नसतं बंधू म्हणायचे उठ तू बोल आणि त्यांच्यामुळे आम्ही आज इथं आहोत. आज जर मी बोलत असेल तर बंधू त्यांनी प्रोत्साहन दिलं आम्हाला बोलण्यासाठी. ते पिऊला म्हणा पकड एवढा वेळ झाला पकडाय त्याला म्हणायला घेत नाही. 1/1/1953 रोजी बाबूराव जोगदंड यांच्या घरी जे छोटस रोपट जन्माला आलं ते रोपट ऊन वादळ वारा पावसामध्ये तसंच तटून राहिलं. 72च्या दुष्काळामध्ये सुद्धा ते रोपट कमी पाण्यावर जगलं. बहरत गेलं वाढत गेलं पुढं फळं देत गेलं. जाणारे येणारे शेतकरी मेंढ्या राखणारे त्या झाडाखाली बसू लागले. त्याच्यात कैऱ्या तोडून खाऊ लागले तरी ते रोपट शांतपणे उभा होतं. वादळाच्या वाऱ्यात पावसात ते रोपट तसंच उभा होतं. गोड गोड फळं मधुर देणारं रोपट म्हणजे मधुकर जोगदंड त्या सोसायटीच्या वाऱ्यात त्याच्या फांद्या तुटल्या तरी ती तसंच उभा होतं.
वारा आला, वादळ आला, पाऊस आला, कडकडाट विजाचा झाला तरी ते रोपट खंबीरपणे उभं राहत होतं आणि आपल्या आपतेशांना परिवाराला गोडगड असे मधुर फळ देत होतं. फळाचा बहर आला की त्यांच्या बहिणींना नातवांना वाटायचं की त्या आंब्याचा बहर आलाय, आता आम्हाला आंब्याच्या कायऱ्या मिळतील, नंतर रसपोळ्या होतील. असं ते रोपट मधुर मधुर फळ देत गेलं. आणि एक दिवस असा आला की सोसायटीचा वारा सुटला, आकाशामध्ये ढगा कडकडू लागल्या आणि एक मोठी वीज आली आणि त्या बहरलेल्या झाडावर, फळ देणाऱ्या झाडावर वीज कोसळली आणि ते झाड जशाच तसं जाग्यावर वळून गेलं, आपल्या या आपत्याजनला सोडून गेलं. ते नातवं वाट पाहणारी नातवं की आता आम्हाला आंबे मिळतील, आता आम्हाला कैऱ्या मिळतील, पण झाड हे उभ्याचं उभं जळून खाक झालं. परंतु झाड जरी खाक झालं असलं तरी त्याचे बीज, त्याच्या कोया, त्याच्या ज्या आहेत त्या इतरच पसरलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्या झाडाची सेवा अजून पण आहे. कोणी शासकीय सेवेत असेल, कुणी कृषी अधिकारी असेल, कुणी आमच्या मोठ्या काही शिक्षक असतात, आमचे उद्योजक भीमराव दहिवडे असतील, दुकानदार असतील, तर त्यांच्या ज्या कोया आहेत, त्यांचे बीज आहेत ते पसरत गेलेले आहेत आणि ते आता न थांबणारे आहेत. आणि एक माणूस शिकलेला जी की शिक्षणाच्या माध्यमातून काय करू शकतो तर त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे मधुकर बाबूराव जोगदंड आहेत आणि त्यांचे वारसा चालवत आहेत. तर जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा एक ना एक दिवस मरणार. समोर यायचं, आदर्शांची पूजा करायची. अशोकजी वाघमारे, गंगाबाई वाघमारे, अशोक वाघमारे, त्याचबरोबर लिंबू भाऊजी, लिंबाजी भालेराव भाऊजी यांनी सुद्धा समोर यायचं आहे. आदर्शांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर कालवश मधुकररावजी जोगदंड यांच्या प्रतिमेचं पूजन पण करायचं आहे. या लवकर या. आमचे भाऊजी दशरथजी कांबळे भाऊजी यांना विनंती आहे की आपण यायचे. या ठिकाणी आदर्शाची पूजा त्याचबरोबर प्रतिमा पूजन करायचं आहे. फोटो काढ, फोटो पुढून जा, पुढे जा. काय करायचं पुन्हा हा कशा काढतो ना थांब ना, कार्यक्रम झाल्यावर जाता येईल. मग इथं आणायची कार्यक्रमाला कोण आहे? ती म्हणून जा रेस्ट कोण म्हणलं? बस गाडीत चावी तिकडे आहे ना. आता पिलेला पाठवून मस्त. सामने असलेले अशोकजी वाघमारे या प्रसंगी आदर्शासमोर नतमस्तक होत आहे. यानंतर दशरथजी कांबळे आमचे भाऊजी किल्लावकर यांनाही विनंती आहे की आपण आदर्शाची पूजा करायची आहे व बंधूच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचे आहे. जेव.
यानंतर आमचे मेहुणे कोर्टामध्ये सर्व्हिस करत असताना सुद्धा, वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असताना सुद्धा उद्योग क्षेत्राकडे त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. रिलायन्स या उद्योग समूहाच्या माध्यमातून अल्पावधीतच मोठी प्रगती केलेले आमचे मेहुणे सतीशजी वडमारे यांनाही विनंती आहे की आपण या प्रसंगी मनोगत व्यक्त करायचं आहे. आज या ठिकाणी गिरोली या आमच्या मायेच्या गावामध्ये माझे मामा म्हणजे माझ्या आत्याचे मिस्टर वत्सलाबाई यांचे मिस्टर म्हणजे मायाळू असे जे व्यक्तिमत्व होते मधुकरजी जगदम, हे म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक मायाचा सागर होता. त्यांच्या 5व्या पुण्य स्मरण स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत. मामांच्या आठवणी सांगायच्या झाल्या तर आमच्यासाठी खूप साऱ्या आहेत. म्हणजे बालपणापासून हे आमच्यासाठी म्हणजे एकदम म्हणजे मायाचं घर होतं. म्हणजे कधी इथे आम्हाला वाटलं नाही की आम्ही एका पारख्या घरामध्ये जातोय कुठे जातोय. म्हणजे आठवणी खूप आहेत. मी आता एवढं सांगू शकत नाही, पण मी माझे जे मधुकरजी मामा आहेत यांच्यासाठी एक छोटीशी कविता केलेली आहे. मी तेवढी तुमच्यासमोर वाचून दाखवतो. गिरवलीच्या मातीतला तो साधा पण विशाल माणूस, कष्टाच्या घामातून संसार फुलवणारा दीपस्तंभ होता माझा मामा. गिरवली सबस्टेशनची नोकरी करताना घर, समाज, नाती आणि स्वप्न जपणारा एक माझा मामा होता. वत्सलाबाईंच्या म्हणजे माझ्या आत्या, वत्सलाबाईंच्या साथीने संसार उभा केला. 4 लेकरांचं शिक्षणाचं आकाश दिलं. 4 लेकरांना शिक्षणाचं आकाश दिलं. 2 मुली ज्ञानाची दीपमाळ बनल्या. एक शिक्षिका झाली, दुसरी कृषी विभागात पुरली. 2 मुलगी होईल, 2 मुलंही संस्काराच्या वाटेवर उभे राहिली. एक आरोग्य विभागात समाजसेवक झाला, दुसरा मुंबईच्या धकाधकीत एक मोठा उद्योजक झाला. दोन्ही सुना परिचारिका बनून सेवाभाव जपत राहिल्या. हे सगळं सहज नव्हतं मामा. तुमच्या कष्टाच्या ठिणग्यांनीच या घराला उजेड मिळाला होता. आम्ही लहानपणापासून पाहत आलो तुमच्या डोळ्यातली दूरदृष्टी, मुलांना मोठं करण्याची तळमळ आणि प्रत्येकाला जोडून ठेवण्याची ओढ. तुम्ही फक्त योगदान परिवाराचे आधार नव्हता, तर वडमारे परिवाराचंही मजबूत छत्र होता. परिवार टिकू नये ही तुमची आग्रहाची धडपड होती. मामा म्हणजे नेहमी परिवाराला जोडून ठेवणारी एक आशिंच्यासाठी आशा होती. नानाभाऊ, रविदास आणि भास्कर वडमारे यांचे जीवाभावाचे तुम्ही भाऊजी होतात. नानाभाऊ, रविदास, भास्कर यांचे जीवाभावाचे तुम्ही भाऊजी होतात. राजू उर्फ संजय यांचे प्रेमळ काका होतात. आणि आम्हा वडमारे परिवारासाठी एक जिवंत प्रेरणा होत. मी वडमारे परिवाराचा जावई आहे हे सांगताना तुमच्या चेहऱ्यावरचा अभिमान आजही डोळ्यासमोर उभा राहतो. कारण नेहमी अभिमानाने सांगायचे, आमच्याबद्दल आभार व्यक्त करायचे मामा आमचे वडमारे परिवाराच्या वतीने. तुम्ही कधी कुणाला थेट पोळी दिलं नाही. नातं जोडणं हेच तुमचं खरं धर्मकार्य होतं. रागापेक्षा माया होती हेच तुम्ही जगून दाखवलं. तुमच्या आवाजातली भूमगीते आजही कानात घुमवतात. कारण नेहमी मामांना आम्ही ऐकवतो. जयंतीचे सण असो किंवा इतर कुठलेही असे कार्यक्रम असो तर मामांचे गाणे आमच्या नेहमी कानावर पडायचे. तुमच्या आवाजातली भूमगीते आजही कानात घुमतात. तुमच्या लेखणीतून उमटलेले शब्द आजही मनाला रडवतात. गायक, लेखक, विचारवंत आणि दूरदृष्टी असलेला चाणक्य माणूस असा हिरा आज दुर्मिळ आहे. मामा तुम्ही आमच्यात नाहीये, त्याचं दुःख आम्हाला खूप आहे. मामा तुम्ही शरीराने दूर गेलात, पण प्रत्येक नात्यात अजूनही जिवंत आहे. प्रत्येक सल्ल्यात, प्रत्येक आठवणीत आणि प्रत्येक भीमगीताच्या स्वरात. मामा नेहमी मार्गदर्शन करायचे आम्हाला. काही चुकलं,
काय आम्ही कुठल्याही क्षेत्रात म्हणजे मोठ्या पदापर्यंत पोहोचलो, म्हणजे खूप काही मिळवलं तरी मामा नेहमी मार्गदर्शन करायचे. आणि त्यांची दूरदृष्टी एवढी होती की ते वकिलापेक्षाही खूप हुशार होते. म्हणून तो एखाद्या न्यायाधीशापेक्षा त्यांचे विचार खूप मोठे होते आणि खूप म्हणजे दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व होते. आज 5 वर्ष झाली आहे, पण तुमच्या आठवणींचा हात अजूनही आमच्या खांद्यावर आहे. डोळे भरून येतात मामा, कारण तुमच्यासारखी माणसं घरात जन्माला येतात पण पुन्हा कधीच भेटत नाही. म्हणून राबवधन माझे मामा आदरणीय बोधवासी मधुकरजी जोडले. धन्यवाद. कवितेतून संपूर्ण बंधूचं कार्य आपल्या सर्वांच्या समोर सतीजी वडवारे बघून सर कोण पण सर या ठिकाणी यानंतर खऱ्या अर्थाने लिखाणाच्या माध्यमातून विविध व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आणि सरांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणखी एक नव्यानं पुस्तक सर कोणतं आहे सर? मास्तर माणूस नावाचं पुस्तक नव्यानं त्यांचं लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असे आमचे मार्गदर्शक भारतजी सातपुते सर यांना विनंती आहे की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. शांतिदूत सम्यक संबोधक आपणा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर